ही एक शिष्ट परंपरा आहे, जी आपल्या सगळ्या आचार्यांनी स्थापित केली आहे. ती शिष्ट परंपरा आहे मंगलाचरण करूनच कार्यक्रमाला सुरुवात करावी. तर अगोदर मंगलाचरण आपण करूया आणि मग कार्यक्रमाला सुरुवात करूया. तर हे सगळे श्लोक आपल्या सगळ्यांना माहीतच असतील. तर तुम्ही माझ्यासोबत बोलू शकता. ॐ अज्ञानतिमिरान्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मिलितं येन तस्मै श्रीगुरवे नमः। श्रीचैतन्यमनोभीष्टं स्थापितं येन भूतले सोऽयं रूपः कदा मह्यं ददाति स्वपदान्तिकम्। वन्देऽहं श्रीगुरुं श्रीयुतपदकमलं श्रीगुरून् वैष्णवांश्च श्रीरूपं साग्रजातं सहगण रघुनाथान्वितं तं सजीवं साद्वैतं सावधूतं परिजनसहितं कृष्णचैतन्यदेवं श्रीरामकृष्णपादान् सहगणललिता श्रीविशाखान्वितांश्च नमः। ॐ विष्णुपादाय कृष्णप्रेष्ठाय भूतले श्रीमते भक्तिवेदान्त स्वामिन्निति नामिने नमस्ते सारस्वते देवे गौरवाणी प्रचारिणे निर्विशेष शून्यवादी पाश्चात्यदेशतारिणे नमो महाबलान्याय कृष्णप्रेमप्रदायते कृष्णाय कृष्णचैतन्य नाम्ने गौरत्विषे नमः। हे कृष्ण करुणा सिंधो दीनबंधो जगत्पते गोपेश गोपिकान्त राधाकान्त नमोस्तुते तप्त कांचन गौरांगी राधे वृंदावनेश्वरी वृषभानुसुते देवी प्रणमामि हरिप्रिये वाञ्छाकल्पतरुभ्यश्च कृपा सिन्धुभ्य एव च पतितानां पावनेभ्यो वैष्णवेभ्यो नमो नमः। जय श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद श्री अद्वैत गदाधर श्रीवासादि गौर भक्त वृंद हरे कृष्णा कृष्णा कृष्ण हरे 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 राम 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 हरे हरे। श्रील प्रभुपाद की जय। अनंत कोटि वैष्णव वृंद की जय। हरे हरे। तर प्रभू माझा आवाज आपल्याला व्यवस्थित ऐकू येत आहे का? हरे कृष्णा। निदान चैतन्य प्रभू। हा प्रभूजी येतोय. काही मागून काय डिस्टर्बन्स नाही आहे? नाही नाही नाही, ठीक आहे. तर मी सर्वप्रथम सगळ्या इस्कॉन निगडी श्री गोविंद धाम च्या भक्तांना मी भरपूर साधुवाद देतो, कारण त्यांनी हा हरिनाम महोत्सव जो आहे ते साजरा करत आहेत आणि या हरिनाम महोत्सवात श्री हरिनामाची महिमा सांगण्यासाठी भरपूर भक्त जे आहे ऑनलाईन येऊन प्रवचन देत आहेत. तर आज मला इकडे बोलवलं गेलं आहे आणि मी हरिनामाबद्दल काय म्हणू हा एक मोठा प्रश्न आहे. कारण माझा आणि हरिनामाचा जो संबंध आहे तो एवढा दृढ नाहीये. मी स्वतः हरिनामामध्ये माझी एवढी प्रबळ श्रद्धा नाहीये. तरी पण मी गुरूंच्या आदेशाने जेवढं होऊ शकेल तेवढा मी हरिनामाचा प्रयत्न करतो. हरिनाम जपाचा प्रयत्न करतो, हरिनाम कीर्तनाचा प्रयत्न करतो. पण विशेषरित्या रूप गोस्वामी यांनी हरिनामाबद्दल भरपूर स्तोत्र स्तव इत्यादी त्यांनी लिहिलेली आहे. त्यामध्ये जो सगळ्यात मुख्य आहे तो आहे श्री नामाष्टकम. तर आपण श्री नामाष्टकम बद्दल सगळ्यांनी ऐकलंच असेल, पण आज श्री नामाष्टकम काय आहे, त्याच्यामध्ये काय सांगितलं आहे, हरिनामाची काय महिमा सांगितली आहे, त्याबद्दल आपण थोडी चर्चा करूया. पण त्याच्यासाठी मी एक नामाष्टकम देवनागरी लिपीमध्ये जे आहे
मी स्क्रीनवरती शेअर करेन. तर हे श्री नामाष्टकम आहे. हा मूळ ग्रंथ संस्कृत भाषेत आहे आणि याच्यावरती संस्कृत टीका आहे श्री बलदेव विद्याभूषण यांची. तर नामाष्टकम मध्ये 8 पद्य आहेत आणि हे जे 8 पद्य आहेत जे सगळ्यात मोठ्या अक्षरात लिहिले आहे ते नामाष्टकम याचे पद्य आहे. तर हा जो पहिला पद्य आहे त्याला मी अगोदर सगळ्यांसमोर आणत आणि मग त्याचा अर्थ मी सांगायचा प्रयत्न करेन. तर श्रील रूप गोस्वामी यांनी नामाष्टकम याच्या पहिल्या श्लोकात पहिल्या पद्यात काय सांगितलं आहे आपण बघूया. निखिल श्रुती मौली रत्नमाला द्युती नीराजित पाद पंकजात अयि मुक्त कुलैरुपास्यमानम् परितस्त्वां हरिनाम संश्रयामि. तर सगळ्यांना हा स्क्रीन दिसतोय प्रभू? स्क्रीनवरती जो हे प्रिंट आहे तो सगळ्यांना क्लिअरली दिसतोय प्रभूजी? हो प्रभू. हो, ठीक आहे. तर कुठे कुठे छापण्यात काही चुका झालेल्या आहेत या संस्करणात. तर जिकडे जिकडे छापण्यात काही चुका झाले ते मी दाखवून देईन. तिकडे दुसऱ्या लाईन वरती अपी लिहिलंय, अपी नाही अई आहे. तर श्रील रूप गोस्वामी म्हणतात, निखिल श्रुती मौली रत्न माला द्युती नीराजित पाद पंकजांत. तर हा एकच पूर्ण समस्त शब्द आहे, एक शब्द आहे, समास आहे मोठा. तर याचा अर्थ काय आहे? निखिल श्रुती मौली रत्न माला. तर निखिल श्रुती, श्रुती म्हणतात वेदांना. तर निखिल श्रुती सगळे जे श्रुती आहेत त्याचा मौली, मौली म्हणजे त्याचा जो शिरोरत्न आहे, म्हणजे त्याचा जो सार भाग आहे ते आहे उपनिषद. कारण उपनिषदांना वेदांत म्हटलं जातं. तर निखिल श्रुती मौली, तर सगळ्या श्रुतींचा जो मौली आहे, जो चूडामणी आहे ते आहे उपनिषद. आणि ते उपनिषद रत्नमाला आहेत. ते उपनिषद म्हणजे रत्नांची मालाच आहेत. आणि त्या उपनिषदांची जी रत्नमाला आहे त्यांची जी द्युती आहे, द्युती म्हणजे त्यांचा जो प्रकाश आहे, त्या द्युतीने, त्या प्रकाशाने निराजित म्हणजे पूजित आहे. ज्यांचं पाद पंकज अंत, ज्यांचे चरणांत, चरण कमळ ज्यांचे पूजित आहेत. म्हणजे हा पूर्ण शब्द जो आहे हा एक विशेषण आहे. कोणासाठी? तर दुसऱ्या पंक्तीत आपल्याला समजतं हरिनामसाठी. हे हरिनाम निखिल श्रुती, सगळे वेद, मौली त्यांचे चूडामणी आहेत उपनिषद, ते आहेत रत्नमाला. ते उपनिषद म्हणजे जणू रत्नाची माळ आहे. आणि त्या माळेतून निघणारी जी द्युती, जो प्रकाश आहे, निराजित, त्यांनी पूजित आहेत तुमचे पाद पंकजांत, तुमचे चरण कमळ त्याच्याने पूजित आहे. म्हणजे सगळे उपनिषद हे हरिनाम तुमची स्तुती करतात, असा हा विशेष आहे. ऐ हे हरिनाम मुक्त कुलैर उपास्य मानव, मुक्तांचा जो समूह आहे, जे जीवनमुक्त आहेत किंवा ज्यांना पूर्ण मुक्ती प्राप्त झाली आहे, जे भगवंतांच्या धामात निवास करतात, मुक्त कुलैर उपास्य मानव, तुम्ही त्या मुक्त जणांचे उपास्य आहात. परितस, सगळ्या बाजूंनी, त्वाम हरिनाम संश्रयाव, सहो बाजूंनी हे हरिनाम मी तुमचा आश्रय घेतो. तर हा पहिला पद्य आहे. हे हरिनाम सगळे उपनिषद हे रत्नमालेसारखे आहेत आणि या रत्नमालेतून निघणारी जी द्युती आहे, जो प्रकाश आहे,
त्यांनी तुमचे चरण पूजित होतात अशी तुमची ख्याती आहे. कारण उपनिषदात सुद्धा हरिनामाचं भरपूर महात्म्य सांगितलं गेलं आहे. उपनिषदात गोपाल तापनीय उपनिषद याच्यात भगवंतांचे भरपूर नावं सांगितले गेले आहेत आणि भगवंतांच्या नावाचं महात्म्य सुद्धा या उपनिषदात सांगितलं गेलं आहे. तर उपनिषद हे तुमच्या चरणांची पूजा करतात असं सांगितलं आहे. आणि मुक्त कुलाई उपास्य म्हणे सगळे मुक्तांचे समूह सुद्धा तुमची उपासना करतात. ऐ हरिनाम, हे प्रभो हरिनाम, परितः स्वाम संश्रयामी, चहूबाजूंनी मी तुमचा आश्रय घेतो. तर फारच छान पद्य आहे. हा पहिला पद्य श्री रूप गोस्वामी यांनी सांगितलेला आहे. दुसरा पद्य आपल्या समोर आहे. दुसऱ्या पद्यात श्री रूप गोस्वामी हरिनामासाठी काय स्तुती करतात हे आपण बघूया. प्रत्येक पद्याचा छंद वेगळा आहे. तर दुसरा पद्य हा जो दुसरा पद्य आहे त्याला गाण्याची जी पद्धत आहे ती वेगळी असेल. जय नाम ध्येय मुनी वृंद गेय हे, जनरंजनाय परमक्षराकृते, त्वमनादरादपि मनादिदीरितम्, निखिलोग्रतापपटलीं विलुम्पसे. तर जय नाम ध्येय मुनी वृंद गेय हे, इकडे हे जो आहे तो मुद्रणात नाही आलाय, पण इकडे हे एक शब्द आहे. जय नाम ध्येय मुनी वृंद गेय हे, जनरंजनाय परमक्षराकृते, त्वमनादरादपि मनादुदीरितम्, निखिलो प्रतापपटलीं विलुम्पसे. तर श्री रूप गोस्वामी काय म्हणतात बघा. जय नाम ध्येय, हे हरिनाम आपला जय जयकार असो. संस्कृतमध्ये काही शब्दांना ध्येय करून जोडलं जातं. नामध्येय, भागध्येय. काही लोक म्हणतात हे आदर दाखवण्यासाठी असतं. जय नामध्येय म्हणजे जय हो, आदरणीय हरिनाम आपलं जय असो. जय नामध्येय, हे हरिनाम आपलं जय असो. मुनी वृंद गेय हे, हे हरिनाम तुम्ही मुनी वृंद गेय आहात. म्हणजे सगळे मुनी यांचे समूह त्यांच्याद्वारे तुम्ही गाणे योग्य आहात. तर त्यांच्याद्वारा तुम्ही गाणे योग्य आहात म्हणजे जे मुनी आहेत, जे भक्ती योगात लागलेले आहेत, किंवा जे ज्ञान योगात लागलेले आहेत, किंवा जे अष्टांग योगात लागलेले आहेत, सगळे तुम्हाला गाऊ इच्छितात. तर जय नाम ध्येय मुनी वृंद गेय, जनरंजनाय, जनरंजनाय परम अक्षर आकृते, परम अक्षर आकृते. तर तुम्ही अक्षराची आकृती घेतलेली आहे. हे हरिनाम तुम्ही अक्षराची, परम अक्षराकृती म्हणजे तुम्ही सर्वश्रेष्ठ अक्षराची आकृती घेतलेली आहे. पण कशासाठी? जनरंजनाय, सगळ्या जनांना प्रीती संपादन करण्यासाठी, भगवंतांची प्रीती देण्यासाठी. तर जनरंजनाय, सगळ्या जनांना भगवंतांची प्रीती संपादन करण्यासाठी परम अक्षराकृते. तर परम अक्षराकृते, तर इकडे परम आणि अक्षर याचा जो जोड आहे तो संधीच्या नियमप्रमाणे परमाक्षराकृते असायला पाहिजे. पण कधी कधी व्याकरणात असा नियम आहे की कधी कधी संधी जो आहे तसा होत नाही. तर इकडे श्री बलदेव विद्याभूषण टीकेत सांगतात
परम अक्षर इति अत्र शकंभादित्वाते पररूपत्व. तर एक शकंदवादी गण आहे व्याकरणात, ज्यांनी व्याकरणाचं अध्ययन केलं आहे. तर शकंदवादी गण आहे, त्याच्यामध्ये ही संधी जी आहे ती पररूप होते. पररूप होते म्हणजे काय? परम अक्षराकृते, परम अधिक अक्षर हे परम अक्षरच होऊन राहतं. परम अक्षराकृते. तर परत आपण पद्याकडे बघूया. जय नाम ध्येय, हे हरिनाम, हे आदरणीय हरिनाम आपला जय जयकार असो. मुनी वृंद गेय हे हरिनाम सगळ्या मुनींचे समूह तुम्हाला गाऊ इच्छितात, अथवा सगळ्या मुनींद्वारा तुम्ही गाण्यायोग्य आहात. जनरंजनाय, आणि सगळ्या लोकांना प्रीती संपादन करण्यासाठी परम अक्षराकृते, तुम्ही हे परम अक्षराचं स्वरूप घेतलं आहे. कारण हरिनाम जो आहे तो आपल्याला अक्षर स्वरूपात प्राप्त होतो. हरिनाम म्हणजे काय? हरिनाम म्हणजे अक्षर ब्रह्म. मग पुढच्या ओळीत सांगतात, त्वम अनादराद अपि मनाक उदीरितम. त्वम, तुम्ही असे आहात की अनादरात अपि, कोणी अनादराने सुद्धा, मनाक उदीरतम, जरा सुद्धा तुमचा उच्चारण केला तरीही तुम्ही काय करता? निखिल उग्र ताप पटलीम विलुंपसी, तुम्ही त्याचे सगळे उग्र ताप, सगळे क्लेश विलुंपसी, त्वरित नष्ट करून टाकतात. तर तुम्ही जर कोणी अनादराने सुद्धा, अनादरपूर्वक तुमचं उच्चारण केलं तरीही तुम्ही त्याचे सगळे क्लेश दूर करता. तर हे दुसऱ्या पद्यात हा सिद्धांत श्री रूप गोस्वामी यांनी नामाष्टकात सांगितलेला आहे. श्रीला बलदेव विद्याभूषण टीकेत सांगतात, निखिलानाम उग्रतापानाम लिंगदेह पर्यंतानाम पटलिंग विलुंपसी नाशेसी. लिंगदेह पर्यंत म्हणजे आपला हा भौतिक जो शरीर आहे, तर स्थूल शरीर, सूक्ष्म शरीर आणि एक लिंग शरीर असतो. तर लिंग शरीर पर्यंत जे सगळे ताप पाप आहेत, हे सगळे हरिनामाच्या प्रभावाने नष्ट होतात. आता कोणी कोणी म्हणतं हे जे आहे अतिशयोक्ती आहे, हा अर्थवाद आहे. अर्थवाद म्हणजे ही कोरी स्तुती केली आहे, खरोखर असं होत नाही. तर असं आपण कधीही मानू नये. कारण हरिनाम जप करण्यात 10 अपराध असतात. त्याच्यामध्ये एक अपराध आहे तथा अर्थवाद. हरिनामाला अर्थवाद समजणे हा स्वतःमध्ये एक अपराध आहे. म्हणून हरिनामाला कधीच अर्थवाद हा आपण कधीही समजू नये. हरिनामात अर्थवाद नाही. तर हा होता दुसरा पद्य. आता तिसरा पद्य. हा तिसरा पद्य जो आहे हा शिखरिणी छंदात आहे. शिखरिणी छंद जगन्नाथ अष्टकम जसा आहे तसा त्याच रीतीने आपण करू शकतो. यदा भासोऽप्युद्यन् कबलितभवत्वान्तविभवो दृशं तत्त्वान्धानामपि दिशति भक्ति प्रणयिनी जहस्तस्योदात्तं जगति भगवन्नामतरणे कृतीते निर्वक्तुं क इह महिमानं प्रभवति. तर श्री रूप गोस्वामी म्हणतात, यद आभासोपि उद्यन कवलित भव ध्वांत कविभव. तर हे म्हणतात हरिनामाला सूर्याशी तुलना करतात. ते बोलतात यद आभासो अपि, हरिनाम तुमचा आभास जरी उद्यत, जर उदित झालं, तुमचा आभास जरी, पूर्ण हरिनाम नाही, नामाचा आभास, नामाभास जरी उद्यत
उदित झाल्यावर काय करतो? कवलित भवध्वांत विभवो. तो कवलित म्हणजे जो घोर भवध्वांत भव संसाराचा जो अंधकार आहे, विभव, आणि त्याला पूर्णपणे नष्ट करून काय करतो? दृश्यम तत्वांधानाम अपि दिशती. तर जे तत्वानी अंध झाले आहेत त्यांना दृश्यम दिशती, त्यांना दृष्टी प्रदान करतो. तुमचा आभास सुद्धा जे तत्वाने अंध झालेले आहेत, ज्यांना शास्त्राचा बिलकुल ज्ञान नाही, त्यांना सुद्धा दृश्यम दिशती, त्यांना सुद्धा डोळे तुम्ही प्रदान करताय. पण कसले डोळे? भक्ती प्रणयिनी. तर भक्ती प्रेममयी डोळे, भक्ती देणारे डोळे, असे डोळे तुम्ही प्रदान करा. जनस्तस्य उदात्तम जगती भगवन्नाम तरणे. तर जनस्तस्य उदात्तम जगती भगवन्नाम तरणे. तर जनस, आता असा कोण माणूस असेल, तस्य उदात्तम जगती भगवन नाम तरणे. हे भगवान नाम तुम्ही तरणी सारखे आहात. तरणी म्हणतात सूर्याला. तर हे भगवन नाम रूपी सूर्य, तस्य उदात्तम जगती भगवन नाम तरणे कृती ते निर्वक्तुम क इह महिमानं प्रभवतु. उदात्तम महिमान, तुमचा हा जो मोठा महिमा आहे जगती, या जगात, हे भगवान नाम रूपी सूर्य, तुमचा जो मोठा महिमा आहे, कृती ते निर्वक्तुम क इह प्रभवे. तो कोण असा बुद्धिमान मनुष्य असेल या संसारात तुमचा महिमा पूर्णपणे सांगू शकेल? कोणीही नाही. तुमचा महिमा या संसारात कोणीही सांगू शकत नाही. श्रील बलदेव विद्याभूषण म्हणतात ना, कोपी किती अर्थ, कोणीही सांगू शकत नाही. याला म्हणतात काकू. काकू म्हणजे मराठीतली काकू नाही, संस्कृतमध्ये काकू म्हणजे एक असा प्रश्न असतो ज्याचं उत्तर आपल्याला अगोदरच माहिती आहे. तर कोण तुमचा महिमा सांगू शकतो? ना कोपी. उत्तर आपल्याला माहित आहे. ना कोपी, कोणी सांगू शकत. का? कारण तुम्ही तरणी, तुम्ही सूर्यासारखे आहात. सूर्याचा सकाळी आभास, जसंच आभास होतो सूर्योदय होण्याच्या अगोदर, सूर्यांच्या किरणाचा जो आभास असतो, त्या आभासाने सुद्धा जो संपूर्ण अंधकार असतो, ज्याने हा जग दर्शलेला असतो, तो अंधकार पूर्णपणे नष्ट होईल आणि लोकांना दृष्टी मिळते. तसंच हे हरिनाम, तुमचा आभास सुद्धा जेव्हा उदित होतो, तेव्हा या संसारातला अंधकार, तमोगुण रूपी अंधकार नष्ट होतो आणि जे तत्व अंध आहेत, ज्यांना शास्त्रांची दृष्टी नाहीये, त्यांना सुद्धा भक्ती प्रणयी दृष्टी प्राप्त होते. कृष्ण भक्ती रूपी दृष्टी प्राप्त होते. तर हे हरिनाम, या जगात असा कोण बुद्धिमान माणूस असेल जो पूर्णपणे तुमचा हा महिमा सांगू शकेल? असा एकही माणूस नाही, असं श्री गुरु सांगतात. तर हा तिसरा पद्य आहे. चौथा पद्य हा फार महत्वाचा आहे, फार महत्वाचा आहे. यद ब्रह्म साक्षात कृतिनिष्ठयामपि विनाशमायाति विना भोगै अपैतीनां स्फुरणेन तत्ते प्रारब्ध कर्मेति विरौति वेदः. हा फारच महत्वाचा पद्य आहे चौथा. श्री रूप गोस्वामी बोलतात, यद ब्रह्म साक्षात कृती निष्ठयापि. तर ब्रह्म साक्षात कृती, ब्रह्म साक्षात्कार ज्यांना करायचा असतो, जे निर्विशेषवादी असतात,
जे ब्रह्मवादी असतात त्यांना ब्रह्म साक्षात्काराची निष्ठा असते की मी ब्रह्म साक्षात्कार करूनच घेणार. ब्रह्म साक्षात्कार करण्यासाठी ते ब्रह्मचिंतन करतात आणि असल्या निष्ठापूर्वक चिंतनाने विनाशमायाती जे ब्रह्माचं चिंतन करतात, ब्रह्मचिंतन करतात, ज्यांना ब्रह्मनिष्ठा आहे, त्यांचा विनाशमायाती काहीतरी नष्ट होतो. काय नष्ट होतो? त्यांचे सगळे कर्म नष्ट होतात. पण एक प्रकारचा कर्म त्यांचा राहून जातो. कारण कर्माचे भरपूर प्रकार आहेत. तो कर्माचा जो संचय आहे, त्याचे भरपूर प्रकार आहेत. त्याचे 3 मुख्य प्रकार मी सांगतो. तर 3 प्रकार आहे कर्माचे. त्याला एक पहिल्याला म्हणतात संचित कर्म, दुसऱ्याला म्हणतात प्रारब्ध कर्म, तिसरा आहे क्रियमाण कर्म. तर 3 प्रकारचे कर्म असतात. संचित कर्म, प्रारब्ध कर्म, क्रियमाण कर्म. संचित कर्म काय असतं? गेल्या कोटी कोटी जन्मात आपण जो कर्म केला आहे, तो एका जाग्यावरती साठवून ठेवलेला असतो. तर त्याला म्हणतात संचित कर्म. तर कोटी कोटी जन्माचा जो कर्म अजून बाकी आहे, जो आपल्याला पुढे भोगावा लागेल, पुढच्या जन्मात, या जन्मात नव्हे, पुढच्या जन्मात भोगावा लागेल. तो जो मोठा गोडाऊन आहे कर्माचा, त्याला म्हणतात संचित कर्म. आता त्या संचित कर्मातून थोडं कर्म घेतलं जातं आणि या जन्मात आपल्याला दिलं जातं. त्याला म्हणतात प्रारब्ध कर्म. तर या जन्मात आपण जेव्हा आपल्या मातेच्या उदरात प्रवेश करतो, त्यावेळेपासून आपला प्रारब्ध कर्म सुरू होतो आणि मृत्यूपर्यंत प्रारब्ध कर्म आपल्यावर लागू राहते. तर प्रारब्ध कर्म जो आहे, ते या जन्मात भोगण्यासाठी असतं. तर हा दुसरा कर्म आहे प्रारब्ध कर्म. संचित म्हणजे जे साठवून ठेवलं आहे, पण या जन्मात नाही आपल्याला तो भोगावा लागणार. तो पुढच्या जन्मात कधीतरी पुढच्या भरपूर जन्मात भोगावा लागेल. प्रारब्ध हा आहे की संचित मधून थोडा काढलेला आहे, या जन्मात आपल्याला तो भोगावा लागणार आहे. आणि तिसरं असतं क्रियमाण कर्म. क्रियमाण म्हणजे या जन्मात आपण जो नवीन कर्म करतो, तो कर्म त्याच्यामधून काही भाग संचित मध्ये जाऊन बसेल, काही भाग प्रारब्धात जाऊन बसेल. तर जो नवीन कर्म आपण करतो त्याला म्हणतात क्रियमाण कर्म. आता याला समजावण्यासाठी आचार्यांनी एक दृष्टांत दिलेला आहे. तो काय दृष्टांत आहे की एक तीरंदाज आहे, जो वनात अ, पशु पक्षींचा शिकार करतो. तर त्यांनी आपले जो तीर आहे, तीर कमान आहे, तर त्याच्या हातात एक धनुष्यबाण आहे आणि मागे भरपूर तीर आहेत. तर तो काय करतो, मागे जे साठवलेले तीर आहेत त्याच्यातून एक तीर काढतो आणि तो नेम लावून सोडून देतो. मग तो सोडल्यानंतर खाली बसतो आणि लाकडाने नवीन तीर बनवतो आणि नवीन तीर बनवल्यानंतर तो परत मागे ठेवतो. तर जो मागे ठेवलेला साठा आहे, त्याला त्याची तुलना आपण करू शकतो संचित कर्म. तो संचित कर्मासारखा आहे. जो नेम लावून सोडून दिला, आता तो लागणारच, त्याच्या निशाण्यावर तो लागणारच आहे. ते आहे प्रारब्ध कर्म. तो चुकणार नाही, कारण तो आत्ता हवेत आहे, तर त्याला कोणीही थांबवू शकत नाही. तो आहे प्रारब्ध कर्म. आणि जो नवीन बसवून बनवतोय, जो परत संचित मध्ये जाऊन बसेल, त्याला म्हणतात क्रियमाण कर्म. जो नवीन बनवतोय तो आहे क्रियमाण कर्म. तर रूप गोस्वामी म्हणतात, यद ब्रह्म साक्षात कृती निष्ठा, जे ब्रह्म साक्षात्कार करण्याची जी निष्ठा आहे, त्यांना ब्रह्मचिंतन करायची निष्ठा आहे, त्यांच्याद्वारे 2 प्रकारचे कर्म नष्ट होतात. कोणते 2 प्रकारचे कर्म नष्ट होतात?
ते संचित कर्माचा साठा नष्ट करू शकतं. पूर्ण अगोदरचे जे जन्माचे जे सगळे संचित कर्म आहे ते नष्ट करू शकतं. आणि ते क्रियमाण कर्म नष्ट करून, कारण ते नवीन काही कर्म करत नाही. कारण त्यांची वृत्ती नेहमी ब्रह्मात असते. म्हणून ते नवीन काही कर्म करू शकतात. पण एक प्रकारचा कर्म आहे, जो त्यांना भोगावाच लागणार आहे. तो कोणता कर्म आहे? तो आहे प्रारब्ध. तर प्रारब्ध कर्म हा ब्रह्मनिष्ठ व्यक्तीला सुद्धा भोगावा लागतो. तर रूप गोस्वामी हेच सांगतात. यद ब्रह्म साक्षात कृती निष्ठयापि. ब्रह्म साक्षात्काराची निष्ठा असून सुद्धा विनाश मायाती विना न भोगई. भोगल्याशिवाय तो प्रारब्ध कर्म नाश पावत नाही. त्याला भोगावंच लागतं. तुम्हाला ब्रह्म साक्षात्काराची वृत्ती असली तरीही, तुमची वृत्ती पूर्ण ब्रह्ममध्ये असली तरीही, तुम्हाला तुमचा प्रारब्ध कर्म भोगावंच लागणार. प्रारब्ध कर्म तो त्या तीरासारखा आहे, जो अगोदरच सुटलेला आहे. त्याला कोणीही थांबवू शकत नाही. पण श्री रूप गोस्वामी म्हणतात, अपैती तो प्रारब्ध कर्म सुद्धा नष्ट होतो. कसा नष्ट होतो? हे नाम, हे हरिनाम स्फुरणेन तत्ते. फक्त तुमचं जरी मंद मंद उच्चारण केला तरीही तो प्रारब्ध कर्म नाही. प्रारब्ध कर्मे इति सरळ बोलतात. तो प्रारब्ध कर्म नष्ट होतो इति विरमुक्ती वेद. अरे वेद जोरात जोरात ओरडून सांगतोय की प्रारब्ध कर्म सुद्धा भगवंतांच्या नामाच्या उच्चारणाने लघु उच्चारणाने स्फुरणेन लघु उच्चारणाने नष्ट होतो तो प्रारब्ध कर्म. जो प्रारब्ध कर्म ब्रह्म साक्षात्काराच्या निष्ठेने सुद्धा नष्ट होत नाही, तो प्रारब्ध कर्म फक्त हरिनामाच्या लघु उच्चारणाने नष्ट होते. अतिशय सुंदर हा पद्य आहे. टीकेत श्री बलदेव विद्याभूषण यांनी भरपूर प्रमाण देऊन ते आहे हे सिद्ध केलं आहे. उपनिषदांनी प्रमाण दिले आहे आणि परिषदांतून प्रमाण दिले आहे, काही पुराणातून प्रमाण दिले आहे, भरपूर प्रमाण दिले आहेत. आज आपल्याकडे तेवढा वेळ नाहीये, तर आज ते प्रमाण आज आपण नाही बघू शकणार. पण ज्यांना विशेष जिज्ञासा आहे ते श्रील बलदेव विद्याभूषण यांची टीका बघू शकतात. मग पुढच्या पद्यात श्री रूप गोस्वामी हरिनामाला प्रार्थना करतात. काय प्रार्थना करतात बघूया. अघतमन यशोदा नंदनं नंदसूनो कमल नयन गोपी चंद्र वृंदावनेन्द्रान् प्रणत करुण कृष्णाय विद्यानेक स्वरूपे त्वयि मम रतिरुच्चैर्वर्धतां नामधेय. तर शेवटच्या पंक्तीत सांगितलंय, त्वयि मम रतिर उच्चैर्वर्धतां नामधेय. हे नामधेय, हे आदरणीय हरिनाम, त्वयि मम रतिर उच्चैर्वर्धतां. तुमच्यात माझी प्रीती भरपूर वाढू द्या, भरपूर वाढू द्या. तुमच्यात माझी रती, माझी प्रीती वाढू द्या, हे हरिनाम. आणि हरिनाम तुमचे भरपूर स्वरूप आहेत, अनेक स्वरूपे. बघा तिसऱ्या वेळेस अनेक स्वरूपे. आणि काय काय स्वरूप आहेत हरिनामाचे बघा. अघदमन, हे अघदमन हा पण हरिनाम आहे, कारण अघासुराचा वध भगवंतांनी केला होता. हे अघदमन. हे यशोदानंदन, हे यशोदेचे पुत्र. नंद सूनो, हे नंदतनय. हे कमल नयन, हे गोपी चंद्र. हे वृंदावन इंद्र, हे वृंदावनांच्या अधीश्वर. हे प्रणत करुण, हे तुम्हाला जे प्रणाम करतात त्यांच्यावर तुम्ही करुणा, त्यांच्यावर तुम्ही करुणा कृपा करतात. हे प्रणत करुण कृष्ण, हे कृष्ण. इति अनेक स्वरूपे, असे तुमचे भरपूर स्वरूप आहेत हे हरिनाम. तर त्या सगळ्या स्वरूपात त्वयि मम रतिर उच्चैर्वर्धतां, माझी प्रीती अतिशय वाढू द्या, हे
आदरणीय हरिलाल. तर हा सोपा पद्य आहे. मागचा पद्य तो सैद्धांतिक होता. या पद्यात श्री रूप गोस्वामी प्रार्थना करतात. 6व्या पद्यात श्री रूप गोस्वामी एक भरपूर महत्वपूर्ण सिद्धांत सांगतात. हा जो पद्य आहे हा शार्दूल विक्रीडितम या छंदात आहे. मागचा जो पद्य होता हा मालिनी छंदात होता. अगदमनो यशोदानंदनो नंदो. हा जो 6वा पद्य आहे तो शार्दूल विक्रीडितम या छंदात आहे. तर हा छंद आपण ऐकला असेल षड गोस्वामी अष्टकम, पण या छंदात दिला गेला आहे. तर मी याला गायचा प्रयत्न. वाच्यं वाचकमित्युदेति भवतो नाम स्वरूपद्वयम् पूर्वस्मात् परमेव हन्तकरुणं तत्रापि जानीमहे यस्तस्मिन् विहितापराधनिवः प्राणी समन्ताद्भवेदास्येनेदमुपास्य सोऽपि सदा नंदांबुधौ मज्जती. श्री रूप गोस्वामी सांगतात हे नाम, हे बघा पहिल्या ओळीत, हे नाम भवतो स्वरूपद्वयम्, तुमचे दोन स्वरूप आढळतात. कोणते दोन स्वरूप आहेत? वाच्यम वाचकम इत्युदेत. एक आहे वाच्य, दुसरा आहे वाचक. आता वाच्य काय असतो आणि वाचक काय असतो हे आपल्याला समजून घ्यायचं आहे. त्याला सोप्या शब्दात बोललं तर नाम आणि नामी. तुमचा एक स्वरूप आहे नाम, अक्षरमय स्वरूप. एक स्वरूप आहे नामी. जो व्यक्ती त्या नामाने बोलवला जातो, जो व्यक्ती त्या नामाने समजला जातो, त्याला म्हणतात वाच्य. म्हणजे श्रीकृष्ण ही जी व्यक्ती आहे, त्रिभंग, पीतांबरधारी, वेणुधारी, ही जी व्यक्ती आहे त्याला म्हणतात वाच्य. आणि यांना बोलवण्यासाठी जे नाम आहेत त्यांना बोलतात वाचक. एक सरळ एक एक सोपं उदाहरण देऊन सांगतो. तसं माझं नाव आहे हरिपार्षद दास. तर मी कागदाच्या तुकड्यावर जर मी लिहिलं हरिपार्षद दास, तो जो नाव आहे कागदावर लिहिलेला, तो नाम आणि मी हे दोन भिन्न भिन्न वस्तू आहेत. कारण तो कागदाच्या तुकड्यावर लिहिलेला नाव तो भिन्न आहे आणि मी त्या कागदाच्या तुकड्यावर लिहिलेल्या नावापासून भिन्न आहे. पण आमच्यामध्ये काही संबंध आहे. काय संबंध आहे? की तो नाव माझा वाचक आहे आणि मी त्या नावाचा वाच्य आहे. तर हा वाचक वाच्य असा संबंध असतो. पण भगवंतांच्या नामाबद्दल, भगवंतांबद्दल असं म्हटलं जातं की भगवंतांच्या वाचक आणि वाच्यामध्ये काहीही अंतर नाही, दोघेही समान आहेत. कारण हरिनामात आणि श्री हरीत काहीही अंतर शास्त्रात सांगितलेलं नाही. अभिन्नत्वान पूर्ण शुद्धो नित्य मुक्तो भिन्नत्वान नाम नामी. तर नाम आणि नामी याच्यात पूर्णपणे अभिन्नत्व शास्त्रात स्थापित केलेले आहे. पण श्री रूप गोस्वामी बोलतात तरीही काहीतरी भेद आहे. हे कृष्ण तुमच्यामध्ये आणि तुमच्या नावात काहीतरी मला भेद जाणवतो. काय भेद जाणवतोय तर बघूया. वाच्यम वाच्यकम इत्युदेति भवतो नाम स्वरूपद्वय. हे नाव, हे हरिनाम, तुमचे दोन स्वरूप आढळतात. एक आहे वाच्य म्हणजे तुमचा रूप आणि एक आहे वाचक, तुमचं नाव. तर तुमचं नाव आणि तुम्ही हे दोन रूप शास्त्रात आढळतात. पण पूर्वस्मात् परमेव हंत करुणम तत्रापि जानीमहे. पण आम्हाला असं वाटतं रूप गोस्वामी, आम्हाला माहित आहे की पूर्वस्मात् परमेव करुणम, की पूर्वापेक्षा
जो पर आहे म्हणजे वाच्यापेक्षा जो वाचक आहे तो जास्त करुणामय आहे. म्हणजे हे श्रीकृष्ण तुमच्यापेक्षा तुमचं नाव अधिक करुणामय आहे. असं आम्हाला माहिती आहे. यद्यपि तुमच्यामध्ये आणि तुमच्या नावात काहीही फरक नाही, अभेद आहे. तरीही एक भेद सुद्धा आहे, की तुमच्यापेक्षा जास्त करुणामय तुमचं नाव आहे. का? यस्तस्मिन् विहितापराध निवः. प्राणी, तर कोणीही प्राणी जो यस तस्मिन् विहितापराध निवः, जर तुमच्यामध्ये भरपूर अपराध करून बसला आहे, जर तुमचे भरपूर अपराध करून बसला, हे कृष्ण तुमचे, तुमच्या नावाचे नव्हे, पण तुमचे भरपूर अपराध करून बसला आहे असा प्राणी समंतात भवेद आस्येनेदमुपास्य, जर त्यांनी आपल्या आस्येन, जर त्यांनी आपल्या मुखाने जर हरिनामाची उपासना केली, तर सोपी ही सदा आनंदाबुधव मज्जती, तर तो पूर्णपणे अपराधातून मुक्त होतो आणि सदा आनंद अंबुधव मज्जती, आणि आनंदाच्या सागरात तो बुडून जातो. म्हणजे तुमच्यामध्ये आणि तुमच्या नावात फरक असा आहे, की जर तुमच्यामध्ये तुमचा कोणी अपराध केला, तर तुमचं नाव त्याला वाचवू शकतो. आणि नाव त्याला फक्त वाचवत नाही, पण त्याला पूर्ण भगवत प्रेमाच्या आनंदाच्या सागरात त्याला बुडवून टाकतो. तर यामुळे श्री रूप गोस्वामी म्हणतात, मला असं वाटतं आणि मला वाटतं नाही, मला माहित आहे, की तुमच्यापेक्षा अधिक करुणामय तुमचं नाव आहे. तर असा हा 6वा श्लोक हा पण सैद्धांतिक श्लोक आहे. कारण हरी आणि हरिनामात अभेद असून सुद्धा काही भेद आहे. असं या पद्यात सांगितलं आहे. आता 7व्या पद्यात श्री रूप गोस्वामी भगवन नामाला नमो नमः पुन्हा पुन्हा प्रणाम करतात. तर हा पद्य जो आहे हा रथोद्धता या छंदात आहे. सुदिताश्रित जनार्तिराशये रम्यचित घन सुख स्वरूपिणे नाम गोकुल महोत्सवायते कृष्ण पूर्ण बपुषे नमो नमः. तर बोलतात, हे बघा, हे नाम, दुसऱ्या पंक्तीत बघा, हे नाम, हे कृष्ण, हे नाम, तुम्ही कृष्णच आहात, ते पूर्ण वपुषे नमो नमः, तुमच्या पूर्ण, तुम्ही पूर्ण स्वरूप आहात, तुम्हाला पुन्हा पुन्हा नमस्कार. अच्छा, नमो नमः पुन्हा पुन्हा नमस्कार. आणि मग नावाचे विशेषण सांगतात. काय? सुदित आश्रित जन आरती राशये. तर सुदित आश्रित जन आरती राशय. तर आश्रित जन जो आहे, जो तुमचा आश्रय घेतो, त्याची जी आरती आहे, त्याची जे दुःख राशी आहे, त्याच्या दुःखांचा जो समूह आहे, सुदित, तुम्ही पूर्णपणे नष्ट करून टाका. तर तुमचा असा एक विशेषण आहे, तुमची अशी एक, तुमचा असा एक गुण आहे, की जो मनुष्य तुमचा आश्रय घेतो, त्याचे सगळे दुःख समूहांचा तुम्ही पूर्णपणे नाश करून टाकतात. असे हरिनाम तुम्हाला नमस्कार. रम्य चित घन सुख स्वरूपणे, अतिशय रम्य, अतिशय चित म्हणजे आध्यात्मिक, घन सुख स्वरूप, अतिशय सुखाचं स्वरूप असे तुम्ही आहात, असं तुम्हाला नमो नमः. हे नाम गोकुल महोत्सव आहे. हे नाम, तुम्ही गोकुल महोत्सव आहात. हे याच्यामध्ये 2 अर्थ आहेत. पहिला अर्थ असा आहे, की तुम्ही गोकुळाचे, म्हणजे श्रीकृष्णाचा जो गाव होता गोकुळ, त्याचे तुम्ही महोत्सव आहात. म्हणजे गोकुळात नेहमी तुमचा महोत्सव चालू असतो. हरिनाम तुमचा महोत्सव नेहमी चालू असतो. दुसरा अर्थ असा आहे,
गो म्हणतात इंद्रियांना. आपले जे भौतिक इंद्रिय आहेत त्यांना पण गो म्हणतात. आणि कुळ म्हणजे इंद्रियांचा समूह. आणि आपल्या सगळ्या इंद्रियांचा समूह जो आहे, त्याच्यासाठी त्याला म्हणतात गोकुळ. आणि त्याच्यासाठी तुम्ही महोत्सव रूपी आहात. हे हरिनाम तुम्ही महोत्सव रूपी आहात. म्हणून गोकुळ महोत्सव आहे. असे हरिनाम तुम्हाला नमो नमः पूर्ण वपुषे. तुम्ही कृष्णाचं पूर्ण स्वरूप आहे. तुमच्यात आणि कृष्णात काहीही भेद नाही. म्हणून एका दृष्टीने भेद आहे ते मागच्या पद्यात सांगितले होते. पण मोठ्या दृष्टीने काहीही भेद नाही. पूर्ण वपुषु. पूर्ण स्वरूप आहात. ते नमो नमः तुम्हाला पुन्हा पुन्हा नमस्कार. मग अंतिम पद्यात हा पद्य आर्या छंदात आहे. तर या पद्यात श्री रूप गोस्वामी स्वतःसाठी प्रार्थना करतात. नारद वीणो जीवन सुधोर्मि निर्यास माधुरी पूरा. सुधोर्मि निर्यास माधुरी पूरा. त्वं कृष्ण नाम कामं त्वं कृष्ण नाम कामं स्फुर मे रसने रसयेन सदा. स्फुर मे रसने रसेन सदा. तशी रूप गोस्वामी म्हणतात. त्वं कृष्ण नाम, हे कृष्ण नाम. तुम्ही काय आहात? नारद वीणो जीवन. नारद मुनींची जी वीणा आहे त्याचे उज्जीवन तुम्ही करतात. त्याला तुम्ही प्राण देतात तुम्ही. तर नारद मुनीचा जो वीणा आहे त्याला प्राण कशाने भेटत? त्या वीणेला प्राण भेटतं हरिनामाने. म्हणून नारद वीणेचं तुम्ही जीवन आहे. नारद वीणो जीवन. सुधोर्मि निर्यास माधुरी पूर. सुधोर्मि निर्यास माधुरी पूर. तर हा एक समस्त पद्य आहे. सुधोर्मि निर्यास माधुरी पूर. सुधा म्हणतात अमृताला. सुधा उर्मी अमृताची जी तरंग आहे, निर्यास त्याचा जो प्रवाह आहे, सुधा उर्मी निर्यास अमृताच्या तरंगाचा प्रवास. माधुरी पूर तुमचा जो तुमची जी माधुरी आहे, तुमचं जो माधुर्य आहे, त्याचा जो पूर आहे तो अमृताच्या तरंगाप्रमाणे मला वाटतो. तर सुधोर्मी निर्यास माधुरी पूर. तर सुधोर्मी निर्यास इव माधुरी पूरो यस्य. टीकेत श्री बद्ध विद्याभूषण सांगतात की अमृत तरंगाचा जो निर्यास आहे, अमृताचे तरंग जसे वाहतात, जोरात वाहतात, त्याला निर्यास म्हणतात. तसंच तुमचा माधुर्याचा पूर आहे. तशीच तुमची गोडी आहे. त्वं कृष्ण नाम, हे कृष्ण नाम कामम तुमच्या इच्छेप्रमाणे स्वेच्छेने स्फुर मे रसने रसेन सदा. माझ्या रसनेवरती, माझ्या जिव्हावर स्फुर तुम्ही प्रकट व्हा. रसेन पण रसपूर्ण रीतीने प्रकट व्हा. तर माझ्या जिभेवरती तुम्ही प्रकट व्हा आणि अतिशय रसाने प्रकट व्हा. म्हणजे रससहित तुम्ही प्रकट व्हा. आपले सगळे रस, भक्तीचे रस घेऊन माझ्या जिभेवर तुम्ही प्रकट व्हा. हे कृष्ण नाम. हीच प्रार्थना मी तुमच्या शरणात करतो. तर याप्रमाणे श्री रूप गोस्वामी यांनी श्री हरिनामासाठी 8 पद्य असे रचले आहेत. तर श्री बलदेव विद्याभूषण बोलतात, अष्टक इकडे लिहिलंय, अष्टक पाठ फलम अष्टकात एव व्यक्तम. तर कधी कधी काय असतं की एक 9वा पद्य सुद्धा लिहिला जातो की फलश्रुती काय आहे.
तर या नामाष्टकात काही फलश्रुतीसाठी पद्य वेगळा नाही लिहिलंय. श्री बलदेव विद्याभूषण बोलतात, अष्टक पाठ फलम. या अष्टकाला पाठ करण्याचा जो फळ आहे तो अष्टकादेव व्यक्तम. ते अष्टकातच सांगितले आहे की भगवंतांची प्रीती मिळावी, कृष्ण नाम सदा जिभेवर राहावा. तर तो अष्टकातच सांगितलेला आहे. अतस्तन्न उत्तम, म्हणून वेगळी काही फळश्रुती सांगितलेली नाही आहे. इति श्री नामाष्टकम व्याख्या. तर याप्रमाणे श्री नामाष्टक याची व्याख्या इकडे संपूर्ण झाली. तर पुन्हा मी सांगू इच्छितो की श्री रूप गोस्वामी यांनी 8 पद्य जे आहेत भगवंतांच्या नावाची महिमा सांगण्यासाठी 8 पद्य जी लिहिली आहेत त्याचं नाव आहे नामाष्टक. अच्छा, हे बघा, भगवंतात आणि भगवंतांच्या नावात अभेद आहे. तर मला एक प्रश्न विचारायचा आहे. तर मला एक प्रश्न असा विचारायचा आहे, वेदांत चैतन्य प्रभू तुम्ही आहात का तिकडे प्रभूजी? हरे कृष्ण. हा यस प्रभू आहे यस. अच्छा प्रभू, मला एक सांगा की भगवंत श्रीकृष्णाच्या चहूबाजूंना किती गोपी असतात? चहूबाजूनी अष्टसखी तर ऐकले. अष्टसखी असतात, आहे की नाही? आणि प्रत्येक सखीचं स्वरूप वेगळं असतो की नाही? तसंच श्री हरिनामाच्या चहूबाजूंना सुद्धा श्री रूप गोस्वामी यांनी 8 पद्य याचं संकलन केलं आहे. जसं भगवंतांच्या चारी बाजूला अष्टसखी असतात, तसंच हरिनामाच्या चारी बाजूला हे अष्टपद्य श्री रूप गोस्वामी बनवलेले आहे. ठीक आहे. तर हा रहस्य इकडे नामाष्टकात नाही सांगितलं आहे. याच्यावरती चिंतन केल्याने, मनन केल्याने हे आपल्याला समजून येतं. तर याप्रमाणे श्री हरिनाम अष्टकम याची व्याख्या मी इकडे पूर्ण करतोय. शेवटी मी म्हणतो, यदत्र स्खलितं किंचित विद्वांसः पूरयन्तु तत्, यदत्र सौष्ठवं किंचित तद्भुवोरेव मेनहि. यदत्र स्खलितं किंचित, बोलताना भरपूर चुका झाल्या असतील, जे पण चुका झाल्या विद्वांसः पूरयन्तु तत्, आपण सगळे विद्वान आहात, त्या सगळ्या चुकांची पूर्ती आपण करावी. यदत्र सौष्ठवं किंचित, पण जर काही आपल्याला चांगलं वाटलं असेल तर लक्षात ठेवा, तद गुरोरेव मेनहि, ते आमच्या गुरुजनांचं आहे. आमचे जे दीक्षा गुरु आहेत श्री श्रीमद राधा गोविंद दास गोस्वामी महाराज, आमचे जे शिक्षा गुरु आहेत श्री श्रीमद गोविंद महाराज आणि प्रभुपादजींचे सगळे शिष्य, समस्त गुरु परंपरा, सगळे देव, हे सगळे त्यांचं आहे, मी नाही, हे आमचं नाहीये. पुन्हा एकदा इस्कॉन निगडी श्री गोविंद धाम च्या सगळ्या भक्तांना विशेष धन्यवाद. इस्कॉन निगडीचे जे मॅनेजमेंट मधले भक्त आहेत त्यांना सुद्धा विशेष धन्यवाद की हा एवढा महत्वपूर्ण हरिनामाबद्दल जे श्रृंखला आहे त्यांनी मी सुरू केली आहे. माझे जे घनिष्ठ मित्र आहेत श्याम मेघ प्रभू, माझे गुरुभ्राता आहेत, त्यांना सुद्धा माझा प्रणाम. आणि जे सुद्धा वैष्णव तिकडे श्रोता रूपाने विद्यमान आहेत त्या सगळ्यांना माझ्या जगद्गुरु विजय. हरे कृष्ण. प्रभूजी काही प्रश्न आहेत? हो, प्रश्नोत्तरासाठी वेळ आहे, पण मला आपण दिसत नाही, माहित नाही काय झालं. व्हिडिओ ऑफ आहे का? नाही, व्हिडिओ चालू आहे. हा चालू आहे ना? हा ठीक आहे. हा बोला प्रभूजी, बोला. येस. आता प्रभूजी प्रथम खूप धन्यवाद, कारण तुमची एक विशेषता मला खूप आवडते, ती म्हणजे तुम्ही प्रत्यक्षपणे पीके मधून बोलत असता. त्यामध्ये एक ऑथेंटिसिटी दिसते. तर आता हे सुंदर तुम्ही रूप गोस्वामी कृतचे नामाष्टक जे आम्हाला सांगितलं, अतिशय सुंदर वर्णन केलं. बघा, टीकेत प्रामाणिकता आहे, पण माझ्या मराठीत प्रामाणिकता नाही आहे. आणि मराठी ही याला बोलतात सेकंड हँड मराठी आहे, याला बोलतात सेकंड हँड मराठी आहे. तर टीकेत प्रामाणिकता अवश्य असेल, पण माझ्या मराठीत नाही आहे.
तर काही चुका झाल्या असतील बोलताना, म्हणजे गंगेच्या प्रवाहासारखी मराठी माझी नाही आहे, खरं सांगितलं तर. तर आडनाव तर माझं मराठी आहे, पण आडनावाला यथार्थ मी करू शकतो नाही. बरं, ठीक आहे. माझा बोला. प्रश्न असा आहे की बऱ्याच वेळेला आपण ऐकतो की जसं श्री रूप गोस्वामी सुद्धा भक्तिरसाम सिंधूमध्ये लिहितात की ज्यावेळेला आपण आपली भक्ती चालू करतो, प्रारब्ध प्रारब्ध बीजम कुटुंब सगळं काही नष्ट होतं आणि कर्म आणि निर्धारती किंतुच भक्ती भाज्या ब्रह्मसंहिता सुद्धा वर्णन करतात. पण एका ठिकाणी मी असं ऐकलं होतं की भगवंत हे आपलं प्रारब्ध नष्ट करत नाहीत, बाकी सगळ्या गोष्टी नष्ट करतात. आणि तिथे उदाहरण ऐकलं होतं की एक कथा आहे की एक भक्त खूप आजारी असतात आणि त्यांचे म्हणजे त्यांना डिसेंट्री टाईप असे आजारपणामध्ये लागलेलं असताना तर भगवंत ते जाऊन त्यांची सेवा करत होते. तर ते भक्त म्हणाले की हे भगवंता, माझी सेवा करण्यापेक्षा तुम्ही माझा हा रोग का दूर करत नाही? तर भगवंत ते म्हणाले की मी तुझं प्रारब्ध नष्ट करू शकत नाही, मी तुला तुमची सेवा करू शकतो. तर ही कथा ऐकल्यानंतर थोडंसं कुठेतरी असं विरोधाभास वाटतो. तर मग ह्याला आपण कसं समजून घ्यायची? ही कथा ऑथेंटिक आहे किंवा नाही, किंवा कसं समजायचं? फारच छान प्रश्न आहे, की कथेत भरपूर वेळा काही असे प्रसंग सांगितले जातात की भगवंत स्वतः येऊन भक्ताची सेवा करत होते आणि भक्त भगवंतांना सांगतो की तुम्ही माझे प्रारब्ध का नष्ट केले नाही? तर भगवंत बोलतात, मी सगळं काही नष्ट करू शकतो, की मी तुझं प्रारब्ध नष्ट करू शकतो. असं आपण कथेत ऐकलं आहे. सिद्धांत काय आहे हे बघण्याची गरज आहे, कारण मूळ आहे सिद्धांत. भक्तीचा सिद्धांत काय आहे ते बघण्याची गरज आहे. तर भक्तीचा जो सिद्धांत आहे तो भक्ती रसामृत सिंधू या ग्रंथात सांगितलेला आहे आणि फार सोप्या रीतीने सांगितलेला आहे. तर मी सरळ तुम्हाला प्रमाणात दाखवून देईल, जेणेकरून काहीही शंका राहणार. तर भक्ती रसामृत सिंधू या ग्रंथात उत्तम भक्तीचे 6 लक्षणं सांगितलेली आहेत आणि हे 6 लक्षणं भरपूर भक्तांना माहीतच असतात. क्लेशग्नी, शुभदा, मोक्ष लघुताकृत सुदुर्लभा, सांद्रानंद विशेषात्मा श्रीकृष्णाकर्षणीचे 6 लक्षणं आहेत. तर त्याच्यात पहिलं लक्षण क्लेशग्नी. काही भक्त याला चुकीचं उच्चारण करतात, क्लेशाग्नी बोलतात. क्लेशाला अग्नी नाही, क्लेशग्नी, क्लेशाचं हनन करणारी. क्लेशग्नी, तर क्लेशाचं हनन करणारी आहे उत्तमा भक्ती. तर क्लेशग्नी याच्याबद्दल विस्ताराने श्री रूप गोस्वामी सांगतात. हे बघा, हे भक्ती रसामृत सिंधू आहे आणि भक्ती रसामृत सिंधूचे श्लोक हे बघा, सर्वोपाधी विनिर्मुक्तम तत्परत्वेन निर्मलम ऋषिकेण. पुस्तकाचं टायटल असं, टीक हरिभक्ती रसामृत सिंधू, टीकेसोबत हरिभक्ती रसामृत सिंधू. तर हे भक्ती रसामृत सिंधू आहे. याच्यात हे बघा, तत्रा तत्र अस्याह क्लेशघ्नत्व, तर भक्ती कसं क्लेशाला मारते ते. त्याच्यामध्ये पुढे जाऊन रूप गोस्वामी सांगतात, तत्र पापम, पाप म्हणजे काय ते बोलतात, अप्रारब्धम भवेत पापम प्रारब्धम चेती तद्विता. पाप म्हणजे मुख्य रूप दोन प्रकारचे असतात, एक आहे अप्रारब्ध आणि प्रारब्ध. आणि मग श्री रूप गोस्वामी सांगतात, तत्र अप्रारब्ध हरत्वम, जो प्रारब्ध नाहीये म्हणजे जो क्रियमाण आहे आणि संचित आहे त्याला अप्रारब्ध म्हणतात. त्याला भक्ती कसं नाश करते त्याच्याबद्दल सांगतात आणि ते एक भागवताचं प्रमाण देतात. मग त्यानंतर पुढच्या श्लोकात श्री रूप गोस्वामी प्रारब्ध हरत्व, मग भक्ती प्रारब्ध कसं हरते त्याचं प्रमाण. यथा तृतीय स्कंदात यन्नामधेय श्रवणानुकीर्तनात यत्प्रहवणात यत्स्मरणादपि क्वचित श्वादोपि सद्यः सबनाय कल्पते कुतः पुनस्ते भगवन्निदर्शनात. हे सगळं श्रीरूप गोस्वामींनी प्रारब्ध हरत उत्तमा भक्ती प्रारब्ध करू शकते हे सरळ भक्ती रसामृत सिंधू मध्येच सांगितलेलं आहे. तर त्यामध्ये एक प्रश्न असा येतो की जर भक्तांचा प्रारब्ध सुद्धा उत्तमा भक्ती घेऊ शकते, नाश करू शकते, तर भक्तांना सुख किंवा दुःख का होत? काय कारण आहे की भक्तांना सुख आणि दुःख हे आपल्या जीवनात त्यांच्या येतात? तर तिकडे टीकेमध्ये श्री विश्वनाथ चक्रवर्ती ठाकूर सांगतात की भक्तांचा प्रारब्ध नष्ट झालेला असतो, दीक्षेनंतर तर नष्ट झालेला असतो, पण भक्तांना जो सुख येतो, भौतिक सुख येतो, तो भक्तीचा आनुषंगिक फळ आहे, साइड इफेक्ट आहे.
तर जो सुख भेटतो भक्तांना, म्हणजे कोणत्या भक्ताला एक चांगल्या एरोप्लेन मध्ये ट्रॅव्हल करायला भेटतं, चांगल्या फर्स्ट क्लास बिझनेस क्लास मध्ये एखादा भक्त एरोप्लेन मध्ये बसून जातो कधी कधी. तो बोलतो, अरे वा, तुझे तर प्रारब्ध नष्ट झाले असते, पण तुला तर चांगलं फर्स्ट क्लास बिझनेस क्लास मध्ये बसून जातोय तू. हा, असं कसं? तर जो त्याला सुख भेटतो तो भक्तीचा अनुषंगिक फळ आहे. अनुषंगिक फळ म्हणजे ते साइड इफेक्ट. आणि त्याला जे दुःख भेटतात, श्रील विश्वनाथ चक्रवर्ती ठाकूर बोलतात, तर ते बोलतात ते दुःखम तू भगवत दत्तम. ते भगवंत स्वतः देतात, ते कर्माचं फळ नाही, ते भगवंत स्वतः देतात. ते त्याचं प्रमाण सांगतात, यस्याहम अनुगृणामी हरिष्ये तद्धनमश्रय. तो तर एक प्रमाण आपण सगळ्यांनी बघितलं, यस्याहम अनुगृणामी हरिष्ये तद्धनमश्रय. दुसरा प्रमाण सुद्धा भागवतात आहे, तसंच एक्झॅक्ट सेम टू सेम प्रमाण भागवतात आहे. तर तो प्रमाण की भगवंतच भक्ताला कधी कधी काही दुःख देतात, तर तो प्रमाण कधी कुठे दिलेला आहे, तर तो प्रमाण पण मी तुम्हाला दाखवून देतो. 8व्या स्कंदात 22व्या अध्यायात 24वा श्लोक आहे. हे बघा, श्रीमद भागवतम. हे बघा, भगवंत म्हणतात, ब्रह्मन श्री भगवान वाच ब्रह्मन यम अनुगृणामी तद विशो विधुनोम्यहम्. यम अनुगृणामी, ज्याच्यावर मी अनुग्रह करतो, तद विशो, त्याचा धन, विधुनोम्यहम्, चांगला धुवून काढतो, त्याचं सगळं धन धुवून काढतो, म्हणजे त्याचं धन हरून घेतो. तर याप्रमाणे भगवंतांनी भरपूर जागेवर सांगितलेलं आहे की ज्याच्यावर मी अनुग्रह करतो त्याला थोडं थोडं दुःख मी देत राहतो, थोडं दुःख देत. मग हे कसले भगवंत की दुसऱ्यांना दुःख देत राहतात, आपल्या भक्तांना दुःख देत राहतात. पण हा जो दुःख आहे, हा कर्माचं फळ नाही. हा जो दुःख आहे, हे भक्तांना मध्ये मध्ये भगवंत एक रिमाइंडर देतात, एक सूचना देतात की बाळा, हा आध्यात्मिक जगत नाहीये, तिकडे जास्त खुश होऊन राहू नकोस. शेवटी हा भौतिक जगत आहे. काय भक्त एवढे मजेत राहतात ना, मस्त 3 टाइम प्रसाद आहे, काही मेहनत नाही, भगवंतांचं नाव घ्यायचं, मस्त पनीर सब्जी, एक चांगली मिठाई. तर भक्त म्हणजे एकदम फर्स्ट काय आनंदात असतात. मग मध्ये मध्ये भगवंत त्याला थोडं टोचतात, बोलतात, बाळा, लक्षात ठेव, तू अजून सुद्धा भौतिक जगात नाहीस. तर कारण भक्ताला काय, भक्त बोलायला, अरे मी पुन्हा पुन्हा इकडेच भक्तांच्या संगतीतच राहू, हा, मला इकडेच राहायचंय, मला कुठेच नाही जायचंय. तर भगवंत मध्ये मध्ये त्याला थोडा चेतवतात की तू भौतिक संसारात आहेस, तुला इकडून बाहेर निघायचंय, तर हा तुझा शाश्वत स्वरूप नाहीये. तर शाश्वत स्वरूप तुला शाश्वत गोलोकधाममध्येच राहतं. त्याच्यासाठी भगवंत थोडे दुःख. भक्ताला दुःख मिळण्याचं दुसरा कारण श्री विश्वनाथ चक्रवर्ती ठाकूर सांगतात, अथवा वैष्णव अपराधादी फलम ज्ञेय, अथवा वैष्णवांचा अपराध, सेवा अपराध, नाम अपराध इत्यादी यांचा, हे कर्म नसतात, हे अपराध असतात, पण भगवंत यांचा थोडा थोडा फळ देत राहतो भक्तांना. तर हे असं आपल्याला समजायला पाहिजे. तर प्रारब्ध भक्तांचे दीक्षेच्या वेळी नसणार तर दीक्षा निष्फळ होईल. दीक्षा निष्फळ, कारण दीक्षेच्या वेळी जर त्याचा प्रारब्ध नष्ट नाही झालं, तर मग दीक्षा काय, ती दीक्षा झाली का? दीक्षा नाही म्हणू शकत त्याला, कारण दीक्षेचा अर्थच असा आहे, कुर्यात पापस्य संशयन, पापाचा नाश होतो दीक्षेच्या वेळी. दीक्षेच्या परिभाषेतच लिहिलं आहे की पापाचा नाश करणारी भक्तीची दीक्षा असते. मग जर तो पाप जर नाही नष्ट झालं, तर मग तो दीक्षा दीक्षा कसली? असं आहे. तर दीक्षित भक्ताचं सगळं प्रारब्ध नष्ट झालेलं असतं. एखाद्या वेळी जो भक्त दीक्षित नसेल, त्याला भगवंत बोलू शकतील की तुझा प्रारब्ध नष्ट नाही झालाय. पण जो दीक्षित आहे, त्याच्याबद्दल तर काहीही शंका करू नये. तर त्याचा जो जीवनात सुख आहे, कारण त्याचं भौतिक सुख सुद्धा नष्ट झालंय. त्याचं जो सुख आहे, तो भक्तीचा अनुषंगिक फळ आहे. ती भक्ती देवी देते, आणि जे दुःख आहे ते भगवंत देतात. म्हणजे सोपं म्हटलं तर, आई सुख देते आणि वडील दुःख देतात, असं आपण थोडक्यात सांगू शकतो. तसं आपल्या सगळ्यांच्या जीवनात तसंच झालेलं आहे. आई सुख देते आणि वडील दुःख देतात. तसंच भक्तीत सुद्धा आहे. भक्ती देवी ही आईप्रमाणे सुख देते आणि भगवंत वडिलाप्रमाणे मध्ये मध्ये काही दुःख देतात. पण ते आपल्याला जागरूक करण्यासाठी की हा संसार आपल्यासाठी नाही. तर मी आशा करतो हा उत्तर
आपल्याला आवडला असेल. हरे कृष्ण. प्रभूजी, प्रश्नावर धरून अजून एक प्रश्न होता बोला ना. की ठीक आहे की दीक्षा झाल्यानंतर आपलं प्रारब्ध नष्ट होत आहे, पण दीक्षेच्या अगोदर एखादा साधक चांगल्या पद्धतीने भक्ती करतोय, तो हरिनाम चांगलं घेतोय, तर हे प्रारब्ध हे कारण आपण असं म्हटलेलं आहे की हरिनाम चिंतामणीमध्ये सुद्धा भक्तिविनोद ठाकूर लिहितात की नामाभास स्तरावर सगळी कर्म नष्ट होतात, आपल्याला कुठल्याच प्रकारचं कर्म हे सगळं लागत नाही. नामाभास म्हणजे अपराध रहित. पण आपल्याकडून अपराधयुक्त जप होतोय, मग अपराधयुक्त जप हे प्रारब्ध नष्ट करेल का? म्हणजे याच्याविषयी काय आपण सांगू शकाल का? कारण मॅक्झिमम तो एक स्तर आहे अपराधयुक्त जप करणं, त्याच्यानंतर अपराध रहित. तर अपराधयुक्त जपावर हे प्रारब्ध नष्ट होतं का? तर हरिनाम असा आहे ना की तो स्वतंत्र आहे. एक त्याने पूर्ण शुद्धो नित्यमुक्तो. असं आहे, नित्यमुक्तो. हरिनाम नित्यमुक्त आहे. तो स्वतःचे निर्णय घेण्यात पूर्ण समर्थ. तर हरिनामाला निर्णय घेण्यासाठी भगवंताची परवानगीची आवश्यकता नाही. शॉर्ट अँड स्वीट असं आहे की हरिनाम हा स्वेच्छामय आहे आणि त्याची जर इच्छा झाली तर कोणी हराम जरी म्हटलं तरी त्याचे सगळे प्रारब्ध नष्ट करू शकतो. असं आहे. पण हा अपवाद आहे, हा नियम नाही. हे लक्षात ठेवा. हा नियम नाही. हा काय आहे? याला म्हणतात अपवाद. आणि अपवादाला नियम बनवू नये. कारण काय आहे, कधी-कधी शास्त्रात अपवाद सांगितले जातात. अपवाद चैतन्य चरितामृतात सांगितले, "नो दीक्षा न च सत्क्रियां न च पुरश्चर्यां मनाली." अरे हरिनामाला तर दीक्षेची सुद्धा आवश्यकता नाही. असंच चैतन्य चरितामृतात एक पद्य आहे. तो पद्य पद्यावलीतून घेतलेला आहे चैतन्य चरितामृतात. तर हरिनामाचा महात्म्य सांगताना नो दीक्षां न च सत्क्रियां, काही दीक्षेची गरज नाही, सत्क्रियाची गरज नाही, पुरश्चर्या काही गरज नाही. हां, शुद्धीची गरज नाही. फक्त एकदा जिभेवरती नाम घेतलं की सगळं सगळं प्रारब्ध सगळं नष्ट होऊन जातं. तर ठीक आहे. पण जे हरिनाम जो अपवाद करतो त्याला नियम बनवू नये. का? कारण नियम वेगळा आहे. नियम श्री जीव गोस्वामी सांगतात. नियम काय आहे? सकृत उच्चरितम येन हरिर इत्यक्षरद्वयम बद्ध परिकरस्तेन मोक्षाय गमनम प्रति. सकृत उच्चरितम, ज्यांनी एक वेळा नाव घेतलं हरिनामाचं, एक वेळा ज्यांनी हरिनाम घेतलं, बद्ध परिकर, त्यांनी परिकर बांधलं. म्हणजे त्यांनी जसं आपण कुठे दूर जायचं असेल तर पहिलं परिकर बंद करतो. बद्ध परिकर असते ना मोक्षाय गमन. तर मोक्षाच्या लांब मार्गावर चालण्यासाठी त्यांनी परिकर बंद केलेला आहे. अच्छा, काय श्लोकामागे काय रहस्य आहे जरा समजून घ्या. हे बघा, जर कोणी विचारलं, आता जर माझे मित्र आहेत श्याम मेघतो, तर ते पुण्यावरून दिल्लीसाठी निघाले. जस्ट आता ट्रेनमध्ये बसलेत. अजून पोचले नाही, वृंदावनला पोचले नाही. जस्ट बसले ट्रेनमध्ये. आणि कोणी येऊन जर मला विचारलं, "अरे श्याम मेघ प्रभू कुठे आहेत?" तर ते वृंदावनला गेले. असं आपण बोलतो. अजून जायचं 24 तास अजून लागणार आहेत. लगेच काय पोचले नाहीये. 24 तास लागणार आहे अजून. तरीही आपण बोलतो, की अरे ते तर पोचले. तसंच जो माणूस हरिनाम घ्यायला सुरुवात करतो, शास्त्र बोलतो, "अरे तो मुक्त झाला." पण खरा अर्थ आहे, बद्ध परिकरस्ते ना मोक्षाय गम. त्यांनी मोक्षाच्या मार्गावर चालण्यासाठी परिकर बंद केला आहे. असं आहे. तर कधी-कधी शास्त्र असं बोलतं, "अरे तो मुक्त झाला." तो माणूस मुक्त, अरे हरीचं नाव घेतलं म्हणजे तो मुक्त झाला. ते असं म्हणणं आहे, की अरे श्याममेघ प्रभू ट्रेनमध्ये बसले म्हणजे वृंदावनला पोहोचले. ते पोहोचले नाही. हां, तत्वाच्या दृष्टीने पोहोचले नाही. पण पोहोचायला अजून वेळ लागेल, पण ते खऱ्या मार्गावर आहेत आता. पोहोचतीलच. आता काही शंका नाही, की पोहोचतीलच. काही मोठा विघ्न आला तर ते वेगळं आहे. पण साधारण नियम असा आहे, की पोहोचतीलच असं आहे. तर म्हणून हरिनाम प्रारब्ध कधी-कधी अपवाद असेल तर नष्ट करू शकतो. जो अदीक्षित आहे त्याचा पण. पण नियम असा आहे, की दीक्षा घ्यायला हरिनाम हा गुरुमुखातून श्रवण केलं पाहिजे. ते आहे. गुरुमुखातून हरिनाम श्रवण करण्याचा महात्म्य आहे. तर तो महात्म्य आपण टिकवून ठेवावं. नाहीतर लोकं अपवादाला नियम बनवतील.
आणि लोक बोलतील की अरे दीक्षेची गरज नाही, कारण मी अदीक्षित राहून सुद्धा माझा प्रारब्ध नष्ट होणार आहे. पण हरिनाम प्रत्येकासाठी अपवाद करणार नाही. अजामेळ्यासाठी केलं हा, आणि जर प्रत्येक माणूस जर बोलून बसेल आता मी पण तेच करेल, हा जे अजामेळ्याने केलं मी पण तेच करेल, फक्त माझ्या मुलाचं नाव ठेवेल हा नारायण, मी पण आपल्या मुलाचं नाव ठेवलं हरी. लोक मला म्हणतो, तू अजामिळ आहेस का? तर मी नाहीये. आणि मला नाही बनायचंय. का? कारण मी ती अपेक्षा नाही ठेवू शकत की शेवटच्या वेळी मी फक्त आपल्या मुलाला बोलेल हरी, आणि हा यमदूत मला सोडून हा विष्णुदूत येतील वाचवायला. येऊ शकतात, एखाद्या वेळी येऊ शकतात, त्याच्यात काही संशय नाही मला. पण मी त्याला जे म्हणतात त्याला टेकन फॉर ग्रांटेड नाही घेणार त्याच्यात. का? कारण सिद्धांत मला माहिती आहे. सिद्धांत असा आहे की भगवंतांचं प्रेम प्राप्त केल्यावरच मुक्ती आहे. अन्यथा नाही. एखादा अपवाद असेल शास्त्रात, तर त्या अपवादाला मी नियम मानून घेणार नाही. असं. हरे कृष्ण. हरे कृष्ण प्रभूजी. फार सुंदर क्लास झाला. माझा एक छोटा प्रश्न आहे की या हरिनामाची महती आपण इस्कॉनमध्ये बरेच वेळा ऐकली आणि हरिनाम किती पॉवरफुल आहे त्याच्याविषयी अनेक क्लासेस ऐकले. पण ज्या वेळेला आपण विग्रह सेवा करतो त्या विग्रह सेवेमध्ये हरिनाम दीक्षित भक्तांना प्राधान्य नाही तर ब्राह्मण दीक्षित भक्तांना जास्त प्राधान्य दिलं जातं. मग हरिनामाची महती ही ब्राह्मण गायत्री मंत्र ह्याच्यामध्ये काही मोठी कमी याच्यामध्ये काय सांगू शकते? फारच छान प्रश्न, अतिशय सुंदर प्रश्न. तो काय नाव आहे आपलं? अद्वैत कृष्णदास. अद्वैत अद्वैत कृष्णदास. वा वा, अद्वैत कृष्ण प्रभू. तर अद्वैत कृष्ण प्रभू यांनी फारच सुंदर प्रश्न की ज्या भक्तांना हरिनाम दीक्षा झाली आहे त्यांना विग्रहाला का स्पर्श करू देत नाही, फक्त जे ब्रह्मदीक्षित आहेत त्यांनाच का विग्रहाला स्पर्श करू देतात? तर त्याच्याने हरिनामाची जर एवढी महती आहे, एवढं महात्म्य आहे हरिनामाचं, तर मग तर त्याला स्पर्श करू द्यायला पाहिजे, आहे की नाही? तर हरिनामाचा तेवढा महात्म्य आहे, खरंच आहे. कुठे सांगितलं आहे? तर श्री रूप गोस्वामींनी भक्ती रसामृत सिंधूमध्ये जो श्लोक सांगितला होता तोच श्लोक मी परत दाखवतो आणि त्या श्लोकाची मी व्याख्या करेल. श्रीमद भागवतातला हा श्लोक आहे. हे बघा, प्रारब्ध हरत्वम यथा तृतीय. तर प्रारब्ध सुद्धा हरतो तृतीय स्कंदात जसं सांगितलं आहे. तृतीय स्कंदात 33वा अध्याय आहे, त्याच्यात 6वा हा पद्य. तिसऱ्या स्कंदात 33वा अध्याय 6वा. देवहूती कपिल मुनीला म्हणते, काय म्हणते? या नामधेय, तुमचा जो नाव आहे, श्रवण अनुकीर्तन, त्याचं मात्र श्रवण केलं, त्याचा पुन्हा पुन्हा कीर्तन केला, यात प्रवणात तुम्हाला जर नमस्कार केला, यात स्मरणादपि क्वचित, आणि तुम्हाला कधी कधी स्मरण केलं. आचार्य बोलतात क्वचित सगळ्यांना लागू द्या. कधी कधी श्रवण केलं, कधी कधी कीर्तन केलं, कधी कधी प्रणाम केलं, क्वचित सगळ्यांना लागू दे, तरी परिणाम काय? श्वादोपी, तर तो कुत्र्याचा मांस खाणारा सुद्धा, चांडाळ सुद्धा, सद्य लगेच सवनाय कल्पते, तो सोमयज्ञ करायच्या लायकीचा होतो. हे बघा, ब्राह्मणात सगळ्यात मोठा ब्राह्मण असतो जो यज्ञ करू शकतो, याज्ञिक ब्राह्मण, याज्ञिक ब्राह्मण. त्याच्यात सगळ्यात मोठा असतो जो सोमयज्ञ करू शकतो, तर तो सगळ्यात मोठ्या ब्राह्मणाच्या तुल्य होतो. कुतः पुनस्ते भगवन, अरे मग भगवान मी देवभूती जे तुमचं दर्शन करते साक्षात, त्याच्याबद्दल काय म्हणावं? मी तर धन्यच झाली, असं या श्लोकाचा आशय आहे. तर भगवंतांचं नाव जप केल्यावर माणूस सोम यज्ञ करणारा ब्राह्मणाच्या बरोबरीचा होतो, असं भागवतातच सांगितलेलं आहे. मग तर त्याला अर्चा विग्रहाची पूजा करायला काहीही हरकत नाही, मान्य आहे. पण अर्चा विग्रहाची पूजा करताना काही मंत्र असतात, न्यास मंत्र, म्हणजे भरपूर मंत्र सांगितले जातात. कारण अर्चा विग्रहाची पूजा करताना
मंत्राचा वापर होतो. प्रत्येक मंत्राचा एक विनियोग असतो शास्त्रात. विनियोग म्हणजे कुठे तो मंत्र वापरायचा त्याला म्हणतात विनियोग. तर प्रत्येक मंत्राचा एक विनियोग असतो की कुठे तो मंत्र वापरायचा आहे. हरिनाम हरे कृष्ण महामंत्राचा विनियोग जपात आहे. कशात आहे त्याचा विनियोग? जपात त्याचा विनियोग आहे. त्याचा विनियोग जो आहे तो अर्चा विग्रहाच्या सेवेत नव्हे तर त्याचा विनियोग कशामध्ये सांगितलेला आहे? जपात त्याचा विनियोग सांगितला. बरं, अर्चा विग्रहेच्या सेवेत कोणत्या मंत्रांचा विनियोग होतो? ते मंत्र तंत्राचे आणि वेदांचे दोन्हीही मंत्र आहेत. काही मंत्र वेदातले आहेत जसे पुरुष सूक्त. भगवंतांच्या पूजा करताना अर्चा विग्रहाची सेवा करताना पुरुष सूक्ताचा विनियोग आहे तिकडे. विनियोगचा अर्थ समजला असेल म्हणजे त्याचा वापर आहे तिकडे. तसंच काही तांत्रिक मंत्र आहेत ज्यांचा विनियोग तिकडे केला जातो. तर इदम कृष्णाय इदम नमः ते जे पण आपण समर्पण करतो ते सगळे तांत्रिक मंत्र आहेत. अच्छा, ते मंत्र काय आपण पुस्तकातून घ्यावे की गुरुमुखातून घ्यावे? प्रश्न असा आहे. तर जे सगळे मंत्र आहेत ते गुरुमुखातून प्राप्त करावे. ते पुस्तकातून घेता कामा नये. जे मंत्र तुम्ही गुरुमुखातून घेतलेला आहे त्या मंत्राचा विनियोग करण्याचा तुम्हाला अधिकार आहे. मग हरिनाम तुम्ही घेतलं गुरुमुखातून तर त्या मंत्राचा विनियोग कुठे गुरुला विचारावा लागेल की त्या मंत्राचा विनियोग वापर कुठे करावा. तर ते गुरु म्हणतात त्या मंत्राचा वापर जप मध्ये आहे. विनियोग तसा जप मध्ये. तर तुम्हाला अधिकार मिळाला जप करण्याचा. पण तुम्ही जर म्हणाल की त्या मंत्राचा विनियोग मी करेल अर्चा विग्रहाच्या सेवेत तर तो विनियोग शास्त्रात सांगितले शास्त्रोक्त विनियोग नाही आहे. तर शास्त्रोक्त विनियोग त्याच्यासाठी तुम्हाला दुसरं हे करावं लागेल. दुसऱ्या मंत्रांची दीक्षा घ्यावी. तर दुसऱ्या मंत्र्यांची दीक्षा हे तुम्हाला ब्रह्मदीक्षेच्या वेळी भेटतो. तर हरिनाम हे तुम्हाला सगळ्यात उच्च स्थान देऊ शकतो. हरिनाम जप करणारा योग्य होतो. पण योग्य होतो इक्वल टू दीक्षित होतो का? प्रश्न असा आहे. हे बघा, एक असतं योग्य होणं, एक असतं दीक्षित होणं. एक आहे कोणी माणूस IAS साठी योग्य आहे. IAS परीक्षित IAS बनण्यासाठी त्याला पूर्ण ज्ञान आहे. तो योग्य असतो. पण जो क्लिअर होतो एक्झाम आणि जो इंटरव्ह्यू क्लिअर होतो तोच IAS मध्ये दीक्षित होतो. समजलं? हे फरक आपल्याला समजावं लागेल. आहे की नाही? तसंच कोणाकोणाला पूर्ण ज्ञान असेल, हरिनामामध्ये दीक्षित असेल, पण जोपर्यंत तो ब्रह्मदीक्षा घेत नाही तोपर्यंत तो योग्य असून सुद्धा दीक्षित नाहीये असं आपल्याला सांगावं लागतं. जो ब्राह्मण कुळात सुद्धा जन्म घेतो, ब्राह्मण कुळात जन्म घेणारा ब्राह्मण कुमार तो सुद्धा उपवीत संस्कार उपनयन संस्कार होण्याच्या अगोदर योग्य असून सुद्धा दीक्षित नसते. हे बघा, हे फार महत्वाचं आहे. ब्राह्मण कुळात जन्म घेणारा सुद्धा उपनयन संस्काराच्या अगोदर योग्य असताना सुद्धाही, कारण त्याचा जन्म ब्राह्मण कुळात झालेला आहे, तो त्याला वेदाची योग्यता आहे त्याला वेदपाठ करण्याची, पण योग्यता असून सुद्धा तो वेदपाठ नाही करत उपनयन याच्या अगोदर. का? कारण तो दीक्षित नाही. म्हणून जो हरिनाम घेतलेला असेल तो योग्य असून त्या श्लोकात सांगितलंय तो तर सोमयज्ञ करण्याच्या योग्यतेचा आहे, परंतु त्याला दीक्षा तर लागेल कमीत कमी. तो दीक्षा तो घेऊ शकतो याच जन्मात घेऊ शकतो. दीक्षा घेऊन तो करू शकतो. तर या तुमच्या प्रश्नाचा उत्तर आहे. हरे कृष्ण. धन्यवाद प्रभूजी. हरे कृष्ण. अजून कोणाचे काही प्रश्न असतील तर प्रभूजींना विचारू शकता बाकीच्या भक्तांमध्ये. हरे कृष्ण. दंडवत प्रणाम प्रभूजी. हरी बोल. दंडवत प्रणाम. श्याम प्रभू. गुरुजी खूप खूप धन्यवाद. आपण आपल्या व्यस्त कार्यक्रम प्रणालीतून आम्हाला वेळ दिला त्यासाठी. मित्रांसाठी काही व्यस्तता नाही. मित्रांसाठी सगळी व्यस्तता बाजूला काढून मी येणार. तुम्ही मला बोलवलं, तुम्ही मला आमंत्रण दिलं, तुम्ही आमचे मित्र आहात, गुरु बंधू आहात, तुमच्यासाठी मी डेफिनेटली येणार. थँक्यू. धन्यवाद गुरुजी. माझा एक प्रश्न असा आहे की आपण काही दिवसांपूर्वीच आपण 20 ते 30 आर्टिकल्स लिहिले हरिनामावरती फेसबुकवर, तर त्यातले काही वाचण्यात आले होते. त्यातला मला असा प्रश्न आहे गुरुजी की त्याच्याबद्दल तुम्ही तरी हरिनामाचे घेण्याचे जे प्रकार आहेत, वाचिक जप असेल, उपांशो असेल किंवा मानसिक जप असेल, त्याच्याबद्दल थोडं सांगावं आणि आपल्या भक्तांना 16 माळा जप करताना त्यातला कुठला महत्वपूर्ण राहील याच्याबद्दल कृपया मार्गदर्शन करा. छान प्रश्न आहे.
तर हरिभक्ती विलास या ग्रंथामध्ये, आणि हरिभक्ती विलासने पण त्यांच्या अगोदरच्या ग्रंथातूनच घेतलेला आहे. तर त्याच्यात सांगितलेलं आहे की हरिनाम उच्चारण करायचे 3 प्रकार आहेत. हरिनाम जपाचे 3 प्रकार आहेत. त्या 3 प्रकाराला म्हणतात, पहिला आहे वाचिक जप, दुसरा आहे उपांशु जप, तिसरा आहे मानसिक जप. तर हे 3 प्रकारचे जप काय आहेत हे भक्तांनी समजून घ्यावे. पहिल्याला बोलतात वाचिक जप. वाचिक जप म्हणजे काय? त्याच्यामध्ये सगळ्या अक्षराचा उच्चारण आपण स्पष्ट रूपान तोंड उघडून करतो आणि आपले वचन समोरच्या माणसाला ऐकूयला जाऊ शकतात, त्याला म्हणतात वाचिक जप. जसं आपण सकाळी मंदिरात बसतो, काही काही भक्त असेल, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. म्हणजे तोंड चांगलं चालून त्यांना सगळ्यांना माहिती आहे की एक एक अक्षर हा पूर्णपणे उच्चारण करतोय, एकाही अर्ध मात्रा सुद्धा सुटत नाही याची. हा, दुसऱ्याला क्लिअर कट ऐकायला येत आहे, दुसऱ्याला त्याचा मंत्र ऐकू येत आहे की नाही ते माहित नाही, पण याचा मंत्र ऐकू येतोय, याला म्हणतात वाचिक जप. तर हा माणूस करतोय वाचिक जप. तर वाचिक जप हा चांगला आहे. त्याच्यापेक्षा थोडा श्रेष्ठ म्हटलं आहे उपांशु जप. उपांशु जप कसा असतो की याच्यामध्ये ईशत थोडा थोडा होठ चालतो, थोडी थोडी जिव्हा चालते आणि आवाज तेवढाच येतो की स्वतःला ऐकू यावे, याला म्हणतात उपांशु जप. तर काही काही भक्त तुम्ही बघत असाल, तर त्यांचा जो ध्यान केंद्र असतो तो असतो स्वतःची जीवा. तर त्यांना दुसऱ्यांना नाही ऐकवायचंय, त्यांना स्वतःच ऐकायचंय. त्याला म्हणतात उपांशु जप. तर हा जप वाचिक जपापेक्षा श्रेष्ठ सांगितलेला आहे. प्रभुपादजी यांनी हा जप जो आहे हरिनामासाठी हा जप मुख्य रीत्याने सांगितलेला आहे. भरपूर वेळा असं होतं की प्रभुपादजी स्वतः जप करत होते आणि त्यांचे शिष्य पण जप करायचे. आणि कधी कधी प्रभुपादजींचे शिष्य जोर जोरात रात्री जप करायचे. प्रभुपाद जे झोपले असताना सुद्धा शिष्य जोर जोरात रात्री जप करायचे. शिष्यांना वाटायचं, प्रभुपादजींना वाटेल वा म्हणजे हा रात्री 2 वाजता सुद्धा जोरात चाललंय असं. प्रभुपादजी उठून बोलायचे, आता बस शांतपणे जप करायला शिका आणि मला झोपू द्या. ठीक आहे, असं प्रभुपादजी बोलायचं त्यांना. आणि मी जप करताना तुमचा जपाचा डिस्टर्बन्स नको आहे. भरपूर वेळा प्रभुपादजींनी आपल्या शिष्यांना सुद्धा कडकडीने सांगितलं की असा जप करू नका, जेणेकरून दुसऱ्याला त्यांच्या जप ऐकण्यात डिस्टर्बन्स हो. कारण जप म्हणजे आपण स्वतःची वाणी स्वतः ऐकायची आहे. जप म्हणजे हे नाही की दुसऱ्यांची वाणी आपण ऐकायची. म्हणून आचार्य बोलतात की वाचिक जप जो आहे तो जप नसून कीर्तन आहे. ऍक्च्युली वाचिक जप जप नसून काय आहे, तो तर कीर्तन आहे. कारण आपण दुसऱ्यांना हरिनामाची कीर्ती सांगतोय. खरा जप म्हणजे उपांशु जप, कारण आपण स्वतः उच्चारण करून स्वतः ऐकतोय. अच्छा, तिसरा असतो मानसिक जप. मानसिक जप काय असतो की तोंडातून काहीही निघू नये, तोंड बंद राहावे, आतमध्ये जीवा थोडी थोडी चालावी आणि जे मंत्राचे जे अक्षर आहेत डोळे बंद करून अक्षरांना डोळ्यासमोर आणावे आणि मनातच जप करावे, याला म्हणतात मानसिक जप. आता इस्कॉनचे भक्त भरपूर वेळ हे ऐकून बोलतात, अरे हे खरंच प्रामाणिक आहे, बोनाफाईड आहे का? तर हो, प्रामाणिक आहे. कारण जे ज्यांनी दुसरी दीक्षा घेतली, गायत्री दीक्षा, ते कधी जोरात उच्चारण करता का तुम्ही तुमच्या मंत्रांचं? नाही करत. हा, बरं उपांशु पण करता का? नाही करत. कुठे मंत्र जप करतात? तर ते मानसिक जप असतो. तर आपले इस्कॉन संस्थाचे भक्त सुद्धा मानसिक जप करतात. पण ते हरिनामाचा मानसिक जप नाही करत, ते जे गायत्री मंत्र असतात त्यांचा मानसिक जप करतात. तर 3 प्रकारचे जप सांगितलेले आहे, वाचिक, उपांशु, मानसिक. श्री सनातन गोस्वामी टीकेत सांगतात, वाचिक जप हा कीर्तनाच्या श्रेणीत जाऊन बसतो, मानसिक जप हा स्मरणाच्या श्रेणीत जाऊन बसतो. मग जप म्हणजे खरा जप म्हणजे कोणता? तो मधला उपांशु जप. कारण वाचिक जप हा कीर्तनाच्या श्रेणीत जाऊन बसलाय, मानसिक जप हा स्मरणाच्या श्रेणीत जाऊन बसलाय. तर जप ओरिजिनल 100% विदाउट मिक्सचर जप म्हणजे कोणता? तर हा म्हणजे उपांशु जप. तर हे 3 प्रकारचे जप हरिनाम हरिभक्ती विलास त्या 17व्या अध्यायात सांगितलेले आहे. तर ज्यांना
विशेष जिज्ञासा असेल तर हे बघू शकतात हरिभक्ती विलास मध्ये. तर हरे कृष्ण. हरे कृष्ण प्रभुजी, मैं रसिक दास बोलतोय. प्रभुजी, हरिसुरी जे हरिनामाबद्दल काय सांगतात, थोडस त्याबद्दल सांगाल का? हरिसुरी. हा हा राज रसिक प्रभू. यस प्रभुजी, धन्यवाद. तर ते हे नाशिकचे आपले आचार्य आहेत, त्यांचं नाव आहे हरिबाबा शास्त्री. तर हे तुकाराम महाराजांच्या कीर्तन संप्रदायात होते, नारदीय कीर्तन संप्रदायात. नाही, हरिसुरीदास, हरिसुरीजी. हा हो, त्यांचं हा. त्यांच्याबद्दलच सांगतोय. त्यांचं नाव होतं हरिबाबा शास्त्री. त्यांचं मूळ नाव आहे हरिबाबा शास्त्री. सुरी म्हणजे विद्वानाला सुरी बोलतात संस्कृतमध्ये, तर हरिसुरी त्यांचं नाव पडलं. तर हरिसुरी यांना नामात भरपूर श्रद्धा आहे. रोज सकाळी उठून ते आंघोळ करून अगोदर त्यांचे संध्या जप करायचे आणि मग विष्णू सहस्त्रनामाचा एक पाठ करायचा, पूर्ण विष्णू सहस्त्रनामाचा एक पाठ करायचे. त्यानंतर श्रीमद भागवताचे 12 अध्याय वाचायचे ते. त्यानंतर 1.5 तास गोसेवा करायचे. त्यानंतरच पहिला घास जेवणाचं ते घ्यायचे दिवसात. ते त्यांचं साधन कसं होतं. असं साधन 12 वर्ष केल्यानंतर त्यांना भगवंतांचं एक दर्शन झालेलं होतं. ते त्यांनी लिहिलंय, आपल्या ग्रंथातच लिहिलंय, मला भगवंतांचं एक दर्शन झालं. भगवंत त्यांना बोलले, ग्रंथा श्रीमद भागवताच्या 10व्या स्कंदावर टीका लिहावी, मी तुला सगळं हृदयात सगळे बीज देईल तुझ्या हृदयात, तर टीका लिह. ते बोलले ठीक आहे, मी लिहितो. त्याच्यात हरिनामाची भरपूर महिमा त्यांनी भरपूर पद्यात सांगितलेली आहे. अच्छा, एक पद्य सांगतो. जेव्हा भगवंत पूतनेच्या शरीरावर असतात, पूतना खाली पडते, मरते आणि सगळे वृंदावनवासी तिकडे पळून पळून येतात आणि भगवंतांना बघतात आणि यशोदा आणि सगळे गोपी त्यांना खाली पूतनेच्या शरीरावरून खाली उतरवतात आणि मग भगवंतांच्या शरीरावरती ते टिळा लावतात 12 जागेवरती. हा, तर गोबर तिलक. तर भगवंतांच्या डोक्यावरती ओम केशवाय नमः, भगवंतांच्या कंठावर ओम गोविंदाय नमः असं चाललंय तिकडे. भागवतात तसं सांगितलंय. तर श्री हरिसुरी बोलतात, हे बघा भगवान, इकडेच कळतं की तुमच्यापेक्षा श्रेष्ठ तुमचं नाव आहे. कारण जेव्हा तुमची स्वतःची रक्षा करण्याची वेळ येते तेव्हा तुमचा नावाचा प्रयोग केला जातोय. आता याच्यापेक्षा मोठा काय प्रमाण भेटणार की तुमच्यापेक्षा श्रेष्ठ तुमचं नाव आहे. बघा, अशी त्यांनी हरिनामाची महिमा आली. दुसऱ्या एका स्थानावर जेव्हा अघासुराचा वध होतो, तर तेव्हा अघासुराच्या वधाच्या वेळी ते सांगतात, हे बघा भगवान, तुम्हाला काय तिकडे त्याच्या तोंडात जायची काही गरज नव्हती. खरं सांगितलं तर त्याच्या तोंडात जायची गरज नव्हती तुम्हाला. का गरज नव्हती? अरे, ज्यांचं नाव तोंडात शिरलं तर सगळे अघ नष्ट होतात. अघ म्हणजे पाप. हा, ज्यांचं नाव जर तोंडात शिरलं तर अघ नष्ट होतं. तो स्वतः शिरण्याची काय गरज, स्वतः शिरला तर नष्ट होईल याच्यात काही संशयच नाहीये आम्हाला. मग तर याप्रमाणे हे वैष्णवता आहे. वैष्णवांची वैष्णवता अशी असते. तर असे भरपूर त्यांनी पद्य, पण सगळे रहस्य मी नाही सांगणार. तुम्हाला छापायचंय मला ग्रंथ, म्हणून सगळे रहस्य मी नाही सांगणार आहे. जेव्हा ग्रंथ येईल बाहेर तेव्हा आपल्याला हळूहळू सगळे रहस्य कळतील. तर आशा आहे की तुम्हाला हे पद्य ऐकून तुम्हाला आनंद झाला असेल. हरे कृष्ण. धन्यवाद प्रभुजी. परीक्षा. हरे कृष्ण. हरिबोल. प्रभूजी, खूप खूप धन्यवाद प्रभूजी. ऍक्च्युली वेळ होत आहे. अजून प्रश्न आहेत का? हरे कृष्ण. यस. आता हे एक शेवटचा प्रश्न घेऊया, नाहीतर आमचे श्रीमती आम्हाला प्रश्न करतील की जेवायला कधी येणार. ठीक आहे. ठीक आहे. येस प्रभूजी, बोला. हरे कृष्ण. दंडवत प्रणाम प्रभूजी. प्रभू. प्रभूजी, तुम्ही 3 प्रकार सांगितले. 3 प्रकारचे जप आहेत, वाचिक, उपांश आणि मानसिक. तर प्रश्न असा होता की जे निओफाईट डिवोटी आहेत, नवोदित भक्त आलेले आहेत, तर त्यांनी या 3 प्रकारामध्ये कोणत्या प्रकारे जप केला पाहिजे? वाचिक, उपांशु का मानसिक? तर या तिन्ही प्रकारातून भक्तांनी कोणता जप केला पाहिजे? तर मुख्य असं आहे, जपचं काय लक्षण आहे? जप म्हणजे आदर्श जप म्हणजे काय?
आदर्श जपाचं एक लक्षण, एक श्लोक तुम्हाला सांगतो. गौर गोविंद अर्चन स्मरण पद्धतीमध्ये हा श्लोक भरपूर एकदम सुंदर जपाची व्याख्या आहे. मनोमध्ये स्थितो मंत्रो, मंत्र मध्ये स्थितम मनः, मनो मंत्र समायुक्तम एतद्धि जप लक्षण. की मनात स्थित झालेला आहे मंत्र आणि मंत्रात स्थित झालेला आहे मन, असा मनाचा आणि मंत्राचा जो मेळ आहे त्यालाच जपाचा लक्षण म्हटलं गेलं आहे. हा म्हणजे खरा जप, म्हणजे याला म्हणतात आदर्श जप. याला की मनामध्ये मंत्र शिरलेला आहे आणि मंत्रामध्ये मन शिरून गेलेलं आहे, आणि या दोघांचा जो मेळ झालेला आहे हाच खरा जप म्हणायला पाहिजे. एक सुंदर व्याख्या. मनोमध्ये स्थित मंत्र, मंत्र मध्ये स्थित मना, मनोमंत्र समायुक्तम एतद्धि जप लक्षण. हा खरा जपाचं लक्षण आहे. तर याच्यासाठी हे तुमच्यावर अवलंबून आहे. जो कनिष्ठ भक्त आहे, नवीन भक्त आहे, त्याला जर वाचिक जप केल्याने त्याचं मन मंत्रात बसत असेल तर त्यांनी वाचिक जप करावे, आणि जर उपांशू केल्याने त्याचं मन बसत असेल तर उपांशू करावे. दोन्ही चालतील. पण नवीन भक्तांनी लगेच उडी मारून मानसिक जप करायचा प्रयत्न करू नये, कारण मानसिक जप हा फार अवघड असतो. मानसिक जप एकदा करून बघा की सगळे अक्षर डोळ्यासमोर आले पाहिजे डोळे बंद केल्यावरती, आणि म्हणजे डोळे बंद करून ह रे दिसला पाहिजे. तर मी तर बोलतोय, बोलायला नाही, मनात बोलायला पाहिजे, डोळ्यासमोर दिसला पाहिजे. हरे कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे हरे. एक मंत्र बोलायलाच 20-30 सेकंड लागतील मला. असं जर मी मानसिक करायला गेलो तर फार अवघड पण आहे. पण सगळ्यात जास्त फळ देणारं मानसिक का सांगितलंय, कारण मन याच्यात जरा पण इकडे तिकडे जात, मनाला डायरेक्ट फोकस करतो नावावरती. असं नाही की पहिला ऐकायचं मग ते मनात शिरणार मग ते फोकस होणार, तसं काहीच नाही. ते तोंडाचा रोलच काढून टाकला, कानाचा रोल काढून टाकला. सरळ मनाच्या मनातच, म्हणजे डायरेक्ट बोलणारा सुद्धा मन आणि ऐकणारा सुद्धा मन, याला बोलतात मानसिक जप. म्हणून याच्यामध्ये मन इकडे तिकडे जाऊ शकत नाही, पण फार अवघड आहे. म्हणून नवीन भक्ताने तो प्रयत्न करू नये. नवीन भक्ताने वाचिक अथवा उपांशू जपाचा प्रयत्न करावा, जेणेकरून मन मंत्रात बसेल आणि मंत्र मनात बसेल. आणि जेव्हा त्याची दुसरी दीक्षा होईल तर जे पण हे मानसिकचा जो खेळ आहे ना, तर दुसऱ्या दीक्षेच्या मंत्राबरोबर जेवढा करायचं तेवढा करावा. कारण दुसऱ्या दीक्षेचे मंत्र हे मानसिकच आहेत सगळे. तुम्हाला जे करायचंय ते मानसिक जप करायचं, ते दुसरे ब्राह्मण दीक्षा आहे त्या मंत्रांबरोबर मानसिक जप करावं. कारण त्याच्यात तुम्हाला कोणीही रोखणं, कोणी बोलणार नाही, अरे जोरात का नाही बोलतोय रे, तर बोला अरे नाही बोलू शकत का, कारण हे मंत्र गूढ आहेत, हे गुपित ठेवावे लागतात. म्हणून त्याच्या तर मानसिकच जप करायचंय. जोपर्यंत हरिनाम दीक्षा आहे तोपर्यंत वाचिक किंवा उपांशू जप करावे असं माझं सांगणार आहे. हरे कृष्ण. हरे कृष्णा. प्रभूजी खूप खूप धन्यवाद. तर निगडी इस्कॉनच्या वतीने परत तुम्हाला धन्यवाद देतो. आणि आम्ही इतकं हे सुंदर तुमची वाणी ऐकून खरंच स्तुप्त झालोय. असं वाटतं हे चालत राहावं, पण एक भौतिक जगाचे काही लिमिटेशन्स असतात. तर प्रभूजी आम्ही नेहमी तुम्हाला वरचेवर बोलवत जाऊ. हरे कृष्ण. बघा वाणी तुमची हे झाली, गुंजायमान झाली बघा. सत्यवाणी होती. हरे कृष्णा. तर प्रभूजी खूप खूप परत एकदा धन्यवाद. आणि परत एकदा आपण हरिपार्षदूंना धन्यवाद देऊया. 3 वेळा हरी बोल. जय श्री. हरे कृष्ण. थँक्यू प्रभूजी. हरे कृष्ण. थँक्यू.